नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहे की बाळा, माझ्यावर विश्वास आणि माझ्यावर श्रद्धा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे. तुझ्या जीवनात तुला त्रास देणाऱ्या गोष्टी, तुझ्या जीवनामध्ये नुकसान करणारे प्रसंग आणि तुझ्या जीवनात अडचण आणणाऱ्या व्यक्ती आज तुझ्यापासून दूर होतील. भरोसा आणि आशीर्वाद हा कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. नशिबात नाही. म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसे राहता येईल हे ज्याला कळलं ना तोच खरं आयुष्य जगतो. बाळा, विश्वास ठेवला तर तुला तुझ्या प्रत्येक शब्दात तुझ्यासमोर तुझे स्वामी दिसून येतील. भरोसा ठेवशील तर तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक संकटात तुझ्यासमोर स्वामी हाक देताना, तुझे ही गुरु तुला मार्गदर्शन करताना, तुझे ही आई तुझ्यासोबत दुःखामध्ये तुला चार घास देताना तुला दिसणार आहे. अशक्य काहीच नाही, नशिबात नाही. म्हणून तू ही आयुष्यभर त्या गोष्टीपासून दूर राहणं हे मान्य नाही. दुःखी राहणं हे कधीही आपल्यासाठी समाधान हिसकावून घेतात. त्यामुळे समाधानी कसे राहता येईल हे घ्यायला कळालं त्याला आयुष्यामध्ये मोह, माया, मत्सर या कुठल्याही गोष्टीचा काही प्रभाव पडत नाही. नाती टिकवणे आजकाल अगरबत्तीसारखं झालं. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत जायचं, परंतु शेवटी उरते ते फक्त तुमची राख आणणे. तुम्ही जोपर्यंत सुगंध देता तोपर्यंतच त्या अगरबत्तीला किंमत दिली जाते, परंतु ज्यावेळेस ती अगरबत्ती जळून राख होते तेव्हा ती झाडून कचऱ्यात टाकली जाते. त्यामुळे आयुष्यामध्ये इतरांसाठी इतकाच जळा की तुमचे अस्तित्व सिद्ध राहिलं, तुमचं अस्तित्व कायम राहशील. नाहीतर हे लोक ही दुनिया इतकीच स्वार्थी आहे की जोपर्यंत तुझ्यापासून त्यांना काही मिळत आहे तोपर्यंत असते तुझ्यासोबत आहेत, आणि ज्या दिवशी तुझं अस्तित्व संपेल, तुझ्या जवळचा पैसा, धन दौलत संपून जाईल, त्यावेळी हीच लोक तुला सुद्धा कचऱ्यात टाकेल. हे मात्र विसरू नको. तुझ्या प्रत्येक संघर्षाची, तुझ्या प्रत्येक कष्टाची कहाणी लिहिली जाणार आहे. तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरीही घाबरू नकोस. तुझ्या पाठीशी सदैव मी उभा राहणार आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण ही निश्चित आहे. देव तुझ्यासोबत आहे. वेळ कुठलीही असू दे, देवाचा विश्वास डगमगू नकोस. कोणीही कितीही तुला आश्वासन दिले, तुझ्यापासून कितीही तुला दूर नेण्याचा प्रयत्न केला, तरी तुझं अस्तित्व तू विसरू नकोस. स्वतःला ओळख. तू नेमकं आहेस कोण. हे शरीर तुझं नाही. हे शरीर म्हणजे तू नाहीस हे विसरू नकोस. हे शरीर फक्त पंचमहाभूताचा बनलेलं एक अस्तित्व आहे. तू कोण आहेस हे तू ओळखलंच नाहीस, आणि तू कोण आहेस हे तुला जाणता आलंच नाही. अरे, तुझ्या मनावर, ज्या शरीरावर प्रेम करतोस तेच खरं तुझं आहे का? मन कसं आहे, तू आहेस कसा हे तू ओळखून पहा. सखोल विचार ठेव. अंतरात्म्याने पाहून घे. अरे, ज्या वेळेस तू आहेस का, तू तर निघून जातोस. हे शरीर फक्त इथं पडतं. तुझ्या या अंतरात्म्यामध्ये तुझा वास आहे. हे शरीर तुझं नाही. ज्या गोष्टीवर तू जळतो, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी सुंदर नाही, मी खूप सुंदरच आहे, आणि हे काहीच तुझं नाही. फक्त हे आहे एका वासनेचं मिळालेलं फळ, आणि त्याचं रूपांतर एका मनुष्याच्या ध्येयात झालं, आणि त्यामधून तू आला आहेस. हे शरीर कधीही तुझं नव्हतं, कधीही राहणार नाही. जगात कल्याण आणि जगत कल्याणामध्ये तुझासुद्धा एक छोटंसं अश्रूचं थेंब आहे. हे अश्रू कधी उडून जातील हे कोणीही सांगू शकत नाही. तू कोण आहेस हे ओळखायला लाग. तुझी जिम्मेदारी काय आणि तू या ठिकाणी कशासाठी आलास हे ज्या दिवशी तुला समजेल त्या दिवशी तू आयुष्य जगायला सुरुवात करशील.
देवाने संधी दिली आहे त्या संधीचं सोनं कर. कारण जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुना चुका पुन्हा करू नका. कारण दुसरी संधी हे खूप कमी लोकांना मिळते आणि मिळालेली संधी जर तुम्ही गमावलात तर आयुष्यात तुम्हाला कधीही कुठल्याच गोष्टीमध्ये संधी मिळणार नाही हे मात्र विसरू नका. आयुष्यात एकदा तरी वाईट गोष्टींना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. चांगल्या लोकाची देवभूमीची तुम्हाला कधीही व्यवस्था करता येत नाही. कारण चांगली लोक आणि तुम्हाला मिळालेली ही देवभूमी ही नशिबाने मिळते. परंतु ते कळायला त्याचं अस्तित्व तुमच्यासमोर तुम्हाला सिद्ध करायला अख्खं आयुष्य जात असतं. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये सुखी समाधानी राहा. काहीच घेऊन आलेला नाहीत, काही सोबत नेणार नाही, त्यामुळे साथ कधीच सोडणार नाही. अशा देवाच्या आणि नामस्मरणाच्या तुम्ही साक्षीने तुम्ही गुंतून राहा. वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. स्वामी म्हणतात संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात तेव्हा कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. आणि ज्या व्यक्तीकडे मनाचा मोठेपणा आहे त्या व्यक्तीला अपमान, मान, प्रताप, प्रतिष्ठान, मोह या गोष्टीचा कुठलाही फरक पडत नाही. मोठेपणा आहे तो तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्या सुखासाठी, तुझ्या समृद्धीसाठी. परंतु तुझा खरा मोठेपणा हा तुझ्या विचारामध्ये, तुझ्या आचरणामध्ये, ज्या वर्तणुकीमध्ये दिसून येते. कारण मनुष्य जेव्हा निघून जातो त्याचं शरीर इथे राहत नाही तर मनुष्य तू आहेस. कशामुळे कीर्ती राहते, तुझी मूर्ती राहत नाही, तुझे विचार राहतात, तुझ्या शरीर पाहत नाही, तुझं धन नाही, तर तू कमवलेली माणुसकी इथे राहते आणि तुझं नाव, तुझी कीर्ती हेच तुझं अजर अमर ठेवते. त्यामुळे मोह, माया, धन, मत्सर, आपुलकी, प्रेम, भावना, जिव्हाळा यापासून दूर राहा. आणि तुझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी तुला साध्य करायचे आहेत ते कष्टाने, मेहनतीने साध्य कर. हे जग कधीही कोणाला थांबत नाही. हे आयुष्य आहे, इथे कोणीही कोणासाठी कमी नाही. त्यामुळे आयुष्यात काही मिळवायचे असेल तर नक्की सुखाने आणि कष्टाने मिळव. परंतु कधीही दुसऱ्याचे तोंड दाबून दुसऱ्याला कष्ट देऊन तू सुखात राहशील या गोष्टीचा विचारही करू नकोस. कारण हे आयुष्य आहे, इथे कोणीही कोणासाठी थांबत नाही, कोणाला कोणासाठी वेळ नाही. प्रत्येकजण आपल्या उद्धाराचा, आपल्या भविष्याचा हे विचार करत आहे. तुझीसुद्धा वेळ गेलेली नाही. चांगल्या मार्गावर चालत आहेस तर चालत राहा. यश, कीर्ती, प्रतिष्ठान हे तुला मिळत जाईल. त्याचबरोबर तुझ्या जीवनाचा उद्धारसुद्धा या क्षणामध्ये, याच काळामध्ये होणार आहे. आणि साक्षात स्वामी आई तुझा उद्धार करणार आहे हे विसरू नकोस. आणि सत्याच्या मार्गाने कायम चालत राहा. धन्यवाद.